कृष्ण साधु घरी देव काम धंदा
विशारद नाशिकेत महाराज जरे आणि संगीत विशारद यशवंत महाराज खामकर. संजूबा येणार
लीला
माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव अपि आप म्हणून संताशी अखंड बजावे त्यांची पायी व्हावे लीन सदा साधू घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणून संताशी अखंड बजावे त्यांची पायी व्हावे लीन सदा नामा म्हणे देव इच्छी संत संग ते आमचे जीवलग जन्मोजन्मी म्हणून संताशी अखंड बजावे त्यांची पायी व्हावे लीन सदा विठ्ठल संभ्रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम परम पुष्टिकायम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो पांडुरंगा नमो रुक्मिणीशी नमो श्री नगद नारायण सिद्ध ऋषी नमो कपिल महादेव गुरु भक्त झाला नमस्कार माझा श्री गुरु नगद नारायणाला विठ्ठला संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव अपि आप मनोने संताशी अखंड भजावे त्यांची पायी व्हावे लीन सदा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अविरात विहार करणारे प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा चार चरणाचा चिंतनीय असा अभंग आहे। या अभंगाद्वारे नामदेव महाराज एक परमार्थातला अनुभव व्यक्त करतात, संत सेवेचं परम प्रयोजन सांगतात, किंबहुना भक्त वत्सलता प्रगट करतात। विठ्ठल चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह मच्छिंद्रगड परमपूजनीय गुरुवर्य महंत वैकुंठवासी निगमानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने आमचे परमार्थ प्रेमी परमपूजनीय श्री हरिभक्तई परायण महंत जनार्दनजी महाराज यांच्या शुभहस्ते सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजचा सेवेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची सेवा सर्वांनी मिळून करायची आहे। विठ्ठल
काहीतरी आहे, आगळा आणि वेगळा आहे. जसा आताच कुंभमेळा झाला त्याप्रमाणे आमचा हा वारकरी संप्रदायाचा हा कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यामध्ये काही विधी आहे, स्नानाचा विधी आहे. तो कुंभमेळा संन्यासी महाराजांचा आहे, तिथे काही विधी आहे. पण आमच्या वारकरी संप्रदायाचा विधी आहे. थापडा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. आज कीर्तनाला 7 म्हणजे 7 आहे. चंद्र सूर्यासारखी वाजवणारी मंडळी, गंधर्वासारखी गाणारी मंडळी, राजा परीक्षितीसारखी श्रवण करणारी मंडळी, फक्त सांगणारा शुकाचार्य नाही. पण ऐका, विधी आहे, आमच्या वारकरी संप्रदायाचा विधी आहे. आणि इथं कीर्तनाला आले त्यांचा काही विधी आहे, खाल्लं की पडे पटांगणाला. हा विधी याच्यासाठी मंडप आहे का? अरे काय सायास केले, किती कष्ट पडतात हे गावकऱ्याला माहित आणि महाराजाला माहित. आजपासून सर्वांनी कीर्तनाला मंडपामध्ये येऊन बसायचं. कीर्तन नका ऐकू, पण समोर बसत जा. म्हणजे महाराजाचं पेट्रोल म्हणजे समोर समाज दिसावा, आणि महाराजाचं तरी ऐकत जा. हे रोजचा अनुभव, खुशाल पसर देत तिकडं पटांगणाला. अरे या क्षेत्रामध्ये येऊन महाप्रसाद सेवन करून त्याची सेवा झाली पाहिजे, तर आपल्याला पुण्याचं फल पदरात पडल. त्याच्यासाठी विधी आहे हा आमच्या वारकरी संप्रदायाचा. नारळी सप्ताहामध्ये आजचा आगळा आणि वेगळा महत्व आहे. ज्या भूमीमध्ये हा नारळी सप्ताह आहे ते गुरुवर्य महंत महादेवबाबा, गुरुवर्य महंत निगमानंदजी महाराजांची ही जन्मभूमी आहे, ही जन्मभूमी आहे. म्हणून ज्या साधूंनी, ज्या महात्म्यांनी या आपल्या पादस्पर्शाने ही भूमी पुनीत केलेली आहे. पवित्र ते कूळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती. धन्यवाद. बसलेला गडी सर्वांना भारी ठरतो. अरे आपला भारत देश नुसता पुढाऱ्यांचा देश नव्हे, नुसता श्रीमंतांचा देश नव्हे. आपला भारत देश ऋषीमुनींचा आणि साधू संतांचा देश आहे. त्यातली त्यात महाराष्ट्र, सर्व साधू संतांनी ही भूमी दुमदुमून टाकलेली आहे. त्यातल्या त्यात मराठवाडा आणि त्यातल्या त्यात बीड जिल्हा. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर गुणवान मंडळी पाहिजे असेल तर मच्छिंद्रगडाच्याच फडावर येऊन पहा. त्याला बंकट स्वामीचा आशीर्वाद आहे, जोग महाराजांचा आशीर्वाद आहे, माऊलीचा आशीर्वाद आहे. आणि असे रत्न तयार होत असतात ते साधू संतांच्या आशीर्वादाने. विठाला विठाला. संतांचे आहेत. काय आनंद आहे महाराज, हा वैकुंठात सुद्धा आनंद नाही, वैकुंठात नाही. वैकुंठातली मंडळी इथं या मृत्यू लोकामध्ये स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर.
म्हणून इच्छा करतात, पण आपल्याला जन्म मिळून त्याचं महत्व कळत नाही. इथं मृत्यू लोकांमध्ये आपण आलेलो आहोत दुसऱ्याचे बांधर रेटायला, एकमेकाचा द्वेष मत्सर करायला. अरे याचं महत्व काय आहे हे शिकण्यासाठी हा भक्तीचा मंडप आहे. उडाला साधू संतांनी आम्हा तुम्हाला या जगतासमोर अनुभवजन्य तत्वज्ञान सांगितलेलं आहे. काहीतरी बोलत असतो त्याला जीव म्हणावं, प्रमाण सिद्ध बोलत असतात त्यांना साधक म्हणावं, आणि अनुभवाचे बोल बोलत असतात त्यांना संत म्हणावं. सिग्नल पडलेलं पहा, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. एक सुटणार आहे. अनुभवाचं तत्वज्ञान पटत असतं, कळत असतं आणि बदल होत असतो. सांगणारा जर अनुभव नसल, पटत नाही, कळत नाही आणि झोप आल्याशिवाय राहत नाही, बदल नाही. आम्ही 2-2 कीर्तन करतो दिवसात, पण अनुभवाचं नसल्यामुळे समाजात बदल नाही. उलट समाज चावट झालाय आमच्या कीर्तन ऐकून ऐकून. उलट पिणारे वाढलेत. अरे आमच्या संतांचं तत्वज्ञान पूर्ण बोधामध्ये मुरले, परब्रह्मामध्ये विरले आणि जगाच्या परोपकारासाठी उरले. म्हणून हजारो वर्ष झाले आमच्या साधू संतांच्या तत्वज्ञानाला ते जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे. विठाला देवाला आणावं लागतं, संत येत असतात, जीवाला यावंच लागतं. जगतरूपी कोर्ट आहे, भगवान हा न्यायाधीश आहे, संत हे वकील आहेत आणि जीव हा आरोपी आहे. या आरोप्याची सुटका करण्यासाठी संत या भूतलावर येत असतात. आणि जडजीवाचा उद्धार करणारा देव नाही. देवाने आम्हा तुम्हाला जन्माला घातलंय, नुसतं कटेवर हात देऊन उभा राहून पाहतोय आपल्याकडं. कोण काय करतय, कोण काय काय करतय. बसलेले सुद्धा हळूच खिशात हात घालीत असतील एकमेकाच्या. पण संत आडमार्गाला चाललेल्या जीवाला हाताला धरून योग्य रस्त्याला लावतात. देवापेक्षा काकणभर शक्ती संतांच्या ठिकाणी आहे. विठाला माणसं राहिलेत. माणसाने माणुसकी धरली. गुरुवर्य म्हणतात निगमानंद बाबाची ताकद मला माहिती, सांगतो एखादा दृष्टांत, आताच नाही सांगत, पुढं सांगतोय. भगवानगड असल, नारायणगड असल, मच्छिंद्रगड असल, गहिनाथगड असल, ही साधू संतांची तत्वज्ञानाची ताकद माणसाला माणुसकी शिकवते, माणसाला माणसात आणतात आणि माणसाला माणसाचा आकार देण्याची ताकद या साधू संतांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. यांची शक्ती पवित्र आहे, यांची वाणी पवित्र आहे आणि या निघालेल्या शब्दाचं आचरण करणारा हा समाज आहे, हा समाज आहे. विठाला विठाला उद्धार करतात. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. आडामध्ये पोहरा पडला, पोहरा काढण्यासाठी काय लागतो? गडगावात किती ठिकाणी असतो? घरोघर नाही, 1 किंवा 2. हजाराने महाराज असले तरी निगमानंद बाबासारखा, भगवान बाबासारखा
देवासारखा असा एखादाच महाराज उद्धार करत असतो. तो गळ आणायचा, सोल बांधायची, तो गळ शोधित असतो बादलीला. गळ इकून आला की बादली इकून जाते, महाराज तिकून आला की पिणारा इकून जातोय. आता कीर्तन यांना कळायला लागलं हे असलं. आणि एकदा गळाच्या कडीला बादली गुंतली ना गुंतली, तो गळ म्हणत असतो आता कुठं जाशील. हे माय अरे उद्धार 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 विठाला तुम्हाला देव पाहिजे का सुख पाहिजे? बोला लवकर. देव पाहिजे का सुख? देव तुमच्या आई बापाची शपथ. हे नाटकी येत लई, तोंड सोपडेपणाने बोलणारे ते. अरे आपल्याला सुख पाहिजे म्हणूनच इथं आला. जे शाश्वत सुख आहे त्यालाच आम्ही देव म्हणतो, त्यालाच आम्ही देव म्हणतो. म्हणजे तुम्हाला देवाची गरज आहे. त्या देवाला आपलंसं करून घेतल्याशिवाय सुख नाही. निर्वाळा आहे. मग आम्हाला देव आपलासा करायचा आहे. कुठली साधना केली म्हणजे देव आपलासा होईल? अनंत साधना आहेत. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. अनंत प्रमाण देता येतील. मस्तक ठेंगडा करे संतांच्या चरणा. मग देवाची ओळख व्हावी अशी वाटत असल, देव मिळावा असं वाटत असल तर संतांची सेवा करावं लागेल. अभंगाचा तो देव भेटतो कुठल्या साधनेने? त्या देवाची ओळख होते कुठल्या साधनाने? नामदेव राय आपला परमार्थातला अनुभव सांगतात. नामदेव राया देवळातच देव पाहत होते, इतर ठिकाणी देवाचं दर्शन नाही. संकोचित वृत्ती. परंतु संतांची सेवा केली, सद्गुरूची सेवा केली, असा व्यापक बोध झाला की
सर्व ठिकाणी त्यांना जग देव हे अवघे सारे ब्रह्मरूप जग हे अवघे सारे ब्रह्मरूप सारे ब्रह्मरूप सारे संत सेवेचं फल आणो रेणूमध्ये देवाचं दर्शन ऐका. प्रथम चरण ऐका. संता पायी माथा ठेविता सद्भावे. संतांच्या पायावर माथा ठेवा म्हणतात त्यावेळेस दर्शन होत असतं. काही ताड्या दर्शन आहे, काही हाताड्या आहे. पण माथा पायावर टेका. पुढचं चरण ऐका. सद्भाव महत्वाचा आहे. अंडरलाईन करा सद्भाव. अरे आमचे पाय उगाळे तुमचा माथा उगाळला तर काहीच परिणाम नाही. सद्भाव महत्वाचा आहे. सद्भाव. भावात देव आहे. न काष्टे विद्यते देव न पाषाणे मृण्मये भावेषु विद्यते देव तस्मात भावो हि कारणम. भावात देव आहे. आपला पाय पडायला येताना एक भाव. महाराज म्हणला माघारी सरकत. ती म्हणतो तुझा बाप दुसरा, मी चाललो तिसऱ्या गडावर. क्षणोक्षणाला बदल होतो. भाव ओतला रे ओतला. अरे एका बहादराने मातीच्या पुतळ्याकडून ज्ञान ग्रहण करून घेतलं. काय नाव हो त्याचं? आपल्या पोथ्या पाठ्यात निसत्या. सद्भाव महत्वाचा आहे. माथा ठेवा पायावर. त्यावेळेस करंट लागत असतो. करंट कशाला म्हणतात? बल काढा होल्डर मध्ये बोट घाला. इथं नाही, घरी गेल्यावर. करंट त्याला म्हणत असतो. तसं माथा पायावर ठेवल्यानंतर करंट लागत असतो. म्हणजे काय होत असतं? काय होत असतं? गळ्यात ज्याच्या टाळकरी आहेत त्यांनी सांगावं काय होत असतं. संत चरण तरच मी पुढे कीर्तन, नाही तर काय अडकलं नाही माझं. हा तेच 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 म्हणा म्हणा तेच. संत चरण सिग्नल पडलेला पहा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. करंट लागत असतो. वासनेचे बीज जळून जाय. संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत सेवेचे अनंत फायदे आहेत आणि म्हणून माथा ठेवा. त्या योगाने आपल्याला देवाचं दर्शन होईल. विठाला संतांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर, संत सेवा केल्यानंतर संत दोषाचं दर्शन करून देतात. वाटावे दोष, कळावे दोष, मग राहत नाही दोष. आपल्याला वाटतच नाही दोष, कळतच नाही दोष, म्हणून जातच नाही दोष. दोषाचं दर्शन करून देणारे संत आहेत. आरशात पाहायचं ते कशासाठी हो? जेवढे इथं आले तेवढे आरशात पाहून आलेत. आरसा हा दोषाचं दर्शन करून देतोय. टोपी गेली कुणीकड, गंध कुणीकड लागला, पावडर पाठीला लागलं का कुणीकड लागलंय. अरे संत रूपी आरशे हे दोषाचं दर्शन करून देतात. सत्याचं सत्यत्व आणि मिथ्याचं मिथ्यात्व पटवून देतात. सत्याचं सत्यत्व आणि मिथ्याचं मिथ्यात्व कळालं त्याग होत असतो. विटाला कळून देतात आणि खरं खरं कळून देतात. रज्जू सर्पकार भाषी
सामान्य रूपाने ज्ञान आहे, देव आहे, पण कुठे आहे त्याचं दर्शन तो कळाला का? सामान्य रूपाने ज्ञान आहे. आणि म्हणून रज्जूचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर सर्प गेला कुठं? सर्पच नाही, सर्पच नाही, तो भासलाय. तसं या जगतावर मायाचं स्वरूप आहे, संसाराचं स्वरूप म्हणजे मायाचं स्वरूप आहे. ह्या खोट हे भासलेलं आहे, खोट भासलेलं आहे. आमच्या ज्ञानोबारायने याच्यावर लाल शाहीचा शेरा मारला. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम हरिनाम आटे, ते बर्वे, ते चांगलं. आणि खोटी वस्तू ही रडायला लावणारी असते. जगतातली कुठलीही वस्तू घ्या ती रडायला लावणारी आहे. कारण मायाचं स्वरूपाच आहे रडणं आणि रडायला लावणं. हे मायाचं स्वरूप, या जगताचं स्वरूप रडणं आणि रडायला लावणार. मग प्रत्येक वस्तू रडायला लावते खोटी आहे म्हणून, आणि प्रत्येक माणूस रडतोय. बर म्हणा 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 दुःखाला प्रसवणारी हे जगत आहे. हे मायेचं स्वरूप आहे. कुठली वस्तू द्या सर्वजण रडकेच आहेत. त्यात खरं कधी सापडणार नाही. पैसा नाही रडत आहे, बायकोचं याचा जमाना रडत आहे, लग्न व्हायना रडत आहे, संस्थान मिळणार रडत आहे, आणि बसलं तरी रडत आहे. सर्व रडारडी. आज प्रत्येक गावात 200 मुलं रडत आहेत. एकादशीला येतात आमच्याकडे, महाराज आमचं लग्नच व्हायना. मी म्हणतो असतो माझंच नाही तुमचं काय सांगू. हे रतीबाई के दुःखाची जरत. विठ्ठल विठ्ठल. सत्य सत्याचं सत्यत्व आणि मिथ्याचं मिथ्यात्व पटवून देतात. देह खोटा आहे, देह संबंधी खोटे आहेत, आणि देवाची ओळख करून देतात. ऐका, देवाची ओळख करून, देव स्वरूपाची ओळख करून देतात. न त्वम देहो नेंद्रियानी न प्राणो न मनोधी विकारित्वात विनाशित्वात दृश्यत्वाचे घटो यथा स्थूल देह तू नाही
नाहीस, सूक्ष्म देह तू नाहीस, पंचकोश तू नाहीस. पंचकोशातीत असणारं जे खरं परब्रह्म स्वरूप आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, या बोधावर आरूढ करतात. म्हणजे देवाची ओळख करून देतात. विठाला देहाचं आणि देह संबंधीचं मिथ्यात्व पटवून देतात. ज्याचं सत्यत्वच आहे तो कधीच त्याचा जास्त कमीपणा होत नाही. सत्य तू कमी जास्तपणा होत नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. देहाचं मिथ्यात्व पटवून देतात, देह संबंधीचं मिथ्यात्व पटवून देतात, आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. म्हणजेच देवाची ओळख करून देतात. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, भ्रांताशी कामो विषयावरी. विठाला आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. गुरुवर्य महंत आमचे घोले बाबा एक दृष्टांत सांगायचे. 10 प्रवासी प्रवासाला निघाले. घोले बाबाचं नाव सांगितल्यानंतर गड्याचा चेहराच खुलला. 2 शिष्य घोले बाबाचे, पट्ट शिष्य. आम्ही नाहीत काय, आम्ही बी आहेत ना, पण ते पुढं आमच्या पुढं भाकर नसली की तिथं घरी जाऊन त्या संस्थेत जाऊन खायचे. आम्ही असेच उपाशी मारायचे. नको आता संस्थेचा इतिहास सांगायला. जवळचे संस्थेचे सर्व महाराज लोकांच्या जवळची मंडळी. चला 10 प्रवासी प्रवासाला निघाले. पहिलवान नदीला पूर आलेला होता. नदीमध्ये उड्या टाकल्या आणि पोहून पैल तीराला गेले. पैल तीराला गेल्यानंतर प्रत्येक जण मोजू लागला, का रे एखादा बुडून मेला का आले 10ची 10. प्रत्येक जण मोजू लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9. प्रत्येकाने मोजले तरी 9च भरायचे कारणे द्या. झोपेत जागेच येत ना, स्वतःला तसलंच जगात चालू आहे. मीच लय शहाणा, सारे येडे मूर्ख. प्रत्येक जण म्हणतो मीच लय शहाणा. अरे दशमोहा असती 10वा मेला. आणि मेल्याच्या काय असतं, मेल्यानंतर मोठ्याने रडायला लागले. एक पांथस्थ रस्त्याने चालला होता. म्हणले पहिलवान दिसतात, रडायला काय झालं? जवळ आला, पाहतात तर काय झालं तुम्हाला रडायला? शोक कशामुळे? म्हणले 10 प्रवासी आम्ही निघालो, एक नदीत बुडून मेला. त्याने दृष्टिक्षेप केला तर 10 आहेत. कशावरून? ते प्रत्येकाने मोजले तर मग दुसऱ्याची स्वतःची चूक स्वतःला कळत नसते, ती दुसऱ्याने दाखवून द्यावी लागते. त्यावेळेस ती चूक कळत असते. मग इथं यायचे ते संतांच्या मनोगताने आपली चूक कळते म्हणून बाहेर झोपायचं नाही. सर्वांनी इथं येऊन कीर्तन ऐकायचं. विठाला चुकच कळली असती तर इथं कशाला आला? तुम्हाला का घरी खायला नाही का, जेवायला नाही? चूक सुधारायची. तो म्हटला 10वा आहे. यांचं रडणं थांबलं, शोक थांबला, हे परोक्ष ज्ञान झालं. 10वा आहे. तसं आपल्याला परोक्ष ज्ञान होतंय. देव आहे पण कुठे कळत नाही, दिसत नाही. मग दृढ अपरोक्ष ज्ञान संत करून देतात. अरे 10वा कुठे दाखवा ना. म्हणले एक असा लिंबाचा वला फूक काढा त्याने, झोपणारा जागी व्हा. आणि 10व्याची ओळख करून द्यायची. असा टोला मारायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10व्यासाठी असा 9वा फूक काढा. अरे तूच 10वा आहेस. तत्वम आशी तूच देव आहेस. सर्वाचा निराश करत 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 गेल्यानंतर ज्याचा निराश होत नाही, खरा तोच देव आहे. तो आपल्याला रोज भेटतोय पण कळत नाही. रोज भेटतोय एकमेकाला, राम राम म्हणतोय. माझ्यातला देव तुम्हाला दिसेना आणि तुमच्यातला देव मला कळना, म्हणून सर्व गोंधळ गोंधळ गोंधळ. अरे सर्व ठिकाणी घट घट बीच मे राम रमैया. त्याची ओळख करून देणारे संत आहेत, संत आहेत. म्हणून
म्हणून संताशी लीन व्हा भंगाचं दुसरं मनवोनी संत सेवेचं फल सांगतात का म्हणून संताशी अखंड भजावे का म्हणून देवाची ओळख करून देतात म्हणून जीवनातले दोष घालवतात म्हणून सत्याचं सत्यत्व आणि मिथ्याचं मिथ्यात्व पटवून देतात म्हणून जीवाला सुख शांती समाधानाला प्राप्त करतात म्हणून हा शब्द मागचा आणि पुढचा संबंध दाखवत असतो. म्हणून संताशी अखंड भजावे, नुसतं सप्ताहापुरतं नाही, अखंड या शब्दामध्ये अंडरलाईन करा. जो अखंड भजतो अरे तोच त्या संतांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सदा समाधान सदा आनंद विठाला. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो आणि म्हणून संताशी लीन व्हावं, नम्र व्हावं. साधूचा आशीर्वाद संतांनी ज्याला हाताशी धरल्यानंतर त्याची इतकी उंची वाढली जाते. माझ्या जीवनातला अनुभव सांगत असतो. नगद नारायणाची कृपा आणि गुरुवर्य महंत महादेवबाबांचा आशीर्वाद मला एवढं मोठं केलं की नगद नारायणाच्या यादीत नाव नोंदवलंय. सेवा करता आली पाहिजे, प्रत्येकाला करता येते. आणि म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन, सदा नम्र व्हावं, लीन व्हावं. लीनपणाची ताकद नदीला पूर आल्यानंतर तीरावरचे
मोठमोठे झाडे वाहिले जातात, माऊली म्हणतात, पण मध्यभागी असणारे लव्हाळे वाहिले जात नाहीत. कारणे द्या. पूर आला तर लव्हाळे असे वाकत येत. आपल्याला बाप जन्मी माहित नाही वाकायचं, आणि पूर वसरला की मला काय समजलंय. नम्रतेचा गुण ज्ञानोबारायाला विचारा. नम्रतेचा गुण आपल्या सान्निध्यात असलेले जनार्दन महंत जनार्दन महाराजांना विचारा. सद्गुरूशी किती लीन राहिले, वचन न मोडी बोलिले ते, याला सेवा म्हणतात. तुका म्हणे शेष शिवीन आवडी, उष्ट खाणं म्हणजे वचन न मोडी बोलिले ते. आणि म्हणून साधूचा आशीर्वाद मिळत असतो नम्रतेने, लीनतेने. एकदा मी लिमगावला कीर्तनाला आलो, आणि आम्ही आलो गडावर, म्हणलं चला आपल्याला जेवायला जायचं. महाराज म्हणले नाही, गुरुजीला विचारल्याशी नाही. जेवायसाठी, हो जेवायसाठी. ज्या वेळेस बाबांनी आज्ञा दिली जा, त्यावेळेस निघायचं. याला म्हणतात लीनता, नम्रता. आणि गुरुच्या वचनात कोण ऐकतय, आता कोण वचनात राहतय. फक्त महाराज व्हावं वाटतं, सेवा नको. आणि सेवा भाव अंतःकरणामध्ये रुजल्याशिवाय समाज तुम्हाला विचारित नाही केवढ्याच आहे, आणि संतांचा आशीर्वाद सुद्धा मिळत नाही. विठाला विठाला. काही ताकद तयार झाली. साधू आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार झाली. पापाचा मरगळा असणारा वाल्या कोळी नारदाची भेट झाली. साधूची भेट झाल्यानंतर करतात काय ऐका. त्या वाल्याने सांगितलं काय तुमच्याजवळ पैसे पाणी काढा. अरे म्हणले हे चोऱ्या माऱ्या करतोस, घरी पैसे नेतोस, घरातली मंडळी पैशात सहभागी आहे, पण पापात कुणी सहभागी होतं का घरी विचारून ये. तो वाल्या कोळी म्हणला की गंधावाल्याचा आकार दिसतोय, पळून जायचा. अरे पळून जाण्यासाठी आला नाही, तुझ्यातले दोष पळून लावण्यासाठी आलेलो आहे. काय ताकद असते साधूच्या वचनात, ताकद. जा म्हटले घरी विचारून ये. घरी गेला, मंडळीला म्हटलं का ग चोऱ्या माऱ्या करून पैसे आणतो, घरातले सर्व सहभागी, पण पापात कुणी सहभागी व्हाल का. मंडळीनं ज्याचं उत्तर दिलं, ज्याचं पाप त्याला. पैसे चोऱ्या माऱ्या करून आणा, नाही तर कशाने आमचं उदारनिर्वाह भागणं तुमचं कर्तव्य आहे. वाल्या म्हणला कस काय. म्हणलं शास्त्र आहे, त्याला पुरावा आहे. मंडळी म्हटली आपल्या लग्नातले ब्राह्मणबाचे शब्द माहिती आहेत का तुम्हाला. माणसाला कीर्तन ध्यानात नाही राहत. हसू नका, तशीच होता तुम्ही बी. सर्वांच्या हातामध्ये अक्षता होत्या ब्राह्मणबाचे शब्द. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, धन्वंतरी चंद्रमा. आता कशा टोकरले सारे. हे लय शब्द मोहक येत. टाळी झाली ब्राह्मणबाचे शब्द. धर्मेचे, अर्थेचे, कामेचे, नातीचारामी नातीचारामी नातीचारामी. आदर होती आमची, नाता झाली तुमची. पाप करून आणा नाही तर पुण्य करून आणा, आमचं उदारनिर्वाह भागणं तुमचं कर्तव्य आहे. वाल्याला पश्चाताप झाला. नाही रे
साधू आपले आहेत. मोहनी रचला माया टिका. एवढा फायदा संत संगतीचा आहे. नारदाची संगत घडली, कोणीच कोणाचा नाही. नारदाच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पापात कोणी सहभागी नाही, पैशात कोणी सर्व सहभागी, पण पापात कोणी सहभागी होत नाही. नारदाने सांगितलं, वाल्या म्हण राम, तुझं पाप नष्ट होईल, तुझे दोष नष्ट होतील, म्हण राम. पण त्याच्या इंद्रियाला वळण पडलेलं मारा मारा. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही बाबूलाची जागा घेतली. अरे उलटा मंत्र जपला. मारा 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 मा. उफारट्या नामे तारीला कोळी आणि दोषा झाली होळी राम नामे. वारुळ चढलं, आपल्याला कीर्तनात नीट बसता येणार भीती हो. अरे राम नामाची ताकद काय आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 वाटत म्हणती श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. तुम्हाला साष्टांग दंडवत. परमार्थामध्ये महिला वर्गाचा सिंहाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. महिलाच जास्त आहेत. त्यांच्यासाठी कीर्तन नाही, कीर्तन तुमच्यासाठी आहे, पुरुष मंडळासाठी. आत येऊन बसा, पुढे येऊन बसा. ते तिकडं तंबाखूला चुना लावीत बसते आणि तंबाखू लावता लावता महाराजाला लावतेत, कवा उठून जाते परत. विठाल कुंभमेळ्यात जर अशा चुका करताल तर परत सुट्टी नाही, परत सुट्टी नाही. या कुंभमेळ्यामध्ये शुद्ध होऊन जायचंय, पवित्र होऊन जायचंय. आणि म्हणून राम नामाचा जप वाल्याने केला. पापाचा मरगळा असणारा वाल्या कोळी दोष मुक्त झाला आणि केले रामायण रामायण. अशी भक्ती केल्यानंतर, भगवत नामचिंतन केल्यानंतर आमच्या साधू संतांनी भक्ती ज्ञान वैराग्य त्रिपुटीने परमार्थ केला आणि देवाला अंकित बनवलं, देवाला ऋणी बनवलं. देव ऋणी बनवल्यानंतर करतोय काय भंगाचं तिसरं. साधू
निर्वाळा देतात भक्तीचा. साधू घरी देव काम धंदा करी, पितांबर धरी वरी छाया. भक्तीचं ऋण देवाच्या डोक्यावर झाल्यानंतर ते ऋण फेडण्यासाठी देव आपण होऊन त्या सावता बाबांच्या मळ्यात देव जातोय, गोरबा काकांच्या खळ्यात देव जातोय. न विचारता देव त्या भक्ताला शोधित येतोय. प्रत्येकाच्या डोक्यावर ऋण आहे. अरे मुलाच्या डोक्यावर ऋण आहे, आई वडिलाचं ऋण आहे. खबरदार, कोणत्या 4 धामाला जाऊ नका, बोंबलत फिरू नका. आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा. 4 धामाला जाऊन तरी काय काय दिवा लावते, ज्याने नेलं त्याला शिव्या देते. चहा नाही दिला, जेवायला नाही दिलं, कशाला मरायला जाता रे तिकडे. बाप त्रसला ताकासाठी, लाडू घातले लोकांसाठी, माव द्याला. खबरदार, कोण्या देवाला जाऊ नका, आई वडिलाची सेवा करा. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. माय बाप केवळ काशी, तेने ना जावे रे नाशी. इके काय केले, परब्रह्म उभे. माय बाप केवळ काशी, तेने ना जावे रे नाशी. इके काय केले, हे खिशातलं सांगत नाही, हे प्रमाण आहे. माय बापे केवळ काशी. आई वडील हे देव आहेत. आई वडिलाची सेवा करा. मुलावर ऋण आहे, त्याचं ऋण फेडा. प्रत्येकावर ऋण आहे. देवाच्या डोक्यावर ऋण झालं भक्तीचं. म्हणून देव सुद्धा ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून नारळी सत्यात येऊन राहिला. अरे भक्ताचा ऋण आहे. 5 वाजल्यापासून जरे महाराज मला भेडीत होते, पाऊस येणार आहे आणि लवकर या. मी म्हणलं त्याची काय माय येली पावसाची. पाऊस आला तर 8 दिवस इथून जाणार नाही, काला होस तर एवढं आपल्यात नाही का. आणि त्याला लय भेला म्हणजे लय भेडीतच नाही ते पाऊस. भ्यायचं नाही. अरे सेवा करत राहावी. अरे त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद नक्कीच मिळत असतो. देवाची, भगवंताची, संतांची सेवा करत राहा. अरे आशीर्वाद नक्कीच ठरलेला आहे. विठाला आपलं वैकुंठधाम बाजूला सारून भगवंत कोणाकडे आलेला आहे. एकच अभंग काकड्यातला आहे. वंचनेचं काही नेणे भगवंत, इष्टे भाव भक्त देखोनिया. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलेविनी. देवात भेद नाही, भेद माणसात आहे. अरे देवाला सर्व जाती धर्म समाज एकत्रित करून हे अभंग वाचा. कोण कोण आहे, काय काय सेवा केली, आणि भगवंताने त्यांच्या घरी जाऊन तिथं सेवा केली. हे भक्तीचं ऋण देवाच्या डोक्यावर होतंय. विठाला नाम पिशी करणे त्याचे. आपण नुसतं नामचिंतन करावं. चिंता करायचं काम नाही, आपण नुसतं चिंतन करावं. आपण चिंतन करतोय विषयाचं आणि ध्यान करतोय संसाराचं. स्वप्नात देव नाही. ज्याने चिंतन केलंय, आमच्या जनाबाईनं चिंतन केलंय नामाचं काम करता करता. सुंदर माझे जाते गे फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. म्हातारेच म्हणतात. अरे भगवंताने आपलं वैकुंठधाम सोडलं आणि जनाबाईच्या झोपडीवर, बंगल्यात नाही कोणाच्या, जनाबाईच्या झोपडीवर रोज यावं. एक दिवशी रुक्मिणी आई साहेब म्हटले, आमचं टिंब कुणीकडे जातं काय ना, रोजच पाहिलं पाहिजे.
हे पाहिलं पाहिजे आपलं टिंब टिंब कीर्तनाला जातंय का मधीच बसतंय. ध्यान ठेवलं पाहिजे. भगवान आले, आई साहेब माग माग आल्या. भगवान नेमाप्रमाणे झोपडीत शिरले, खुंट्याला हात लावून दळू लागले. जनाबाई कोपऱ्यात बाहेर दडल्या, आमचं टिंब टिंब काय करतय म्हणून. मग जनाबाईला दळू लागले देव खुंट्याला हात लावून. जनाबाईंना पुढं गाणं म्हणावं. पांडुरंग मुचा पिता, पांडुरंग मुचा पिता. देवाने पाठीमाग गाणं म्हणावं. पांडुरंग मुचा पिता, पांडुरंग मुचा पिता. जनाबाईंना पुढं गाणं म्हणावं. रखुमाई मुची माता. देवाने पाठीमाग म्हणावं. रखुमाई मुची माता. इतकं येड झालं. बेडा झाला, बेडा झाला. लागा बोला, लागा बोला. हे ऐकल्यानंतर जनाबाई मारली. थाप मारल्यानंतर देवाने असं वर पाहिलं. अरे बापरे, आरटी तो गाडी समोर उभा आहे. असे देव पळाले, पण पळताना शालू जागेवर राहिला आणि गोधाडी घेऊनच पळाला. मग माणसंच भेटेत असं नाही, देव सुद्धा भेटोय. मग अरे देव सुद्धा आपला पितांबर जागेवर ठेवलाय आणि गोधाडे घेऊन पळालाय, गोधाडे घेऊन पळालाय. काय ताकद आहे नामाची, काय ताकद आहे भक्तीची. आणि म्हणून देव सुद्धा, देवाच्या डोक्यावर सुद्धा ऋण होतंय. हे ऋण फेडण्यासाठी देव संतांच्या संगतीची इच्छा करतोय. नामदेवराय शेवटच्या चरणात नाम मन देवाची संत संग. नाम मन देवाची संत संग. नाम मन देवाची संत संग. नाम मन देवाची संत शेवटच्या चरणामध्ये निर्वाळा देतात. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे देव इच्छी संत संग. आणि ते आमुचे जीवलग जन्मोजी जन्मी. देव सुद्धा संतांच्या संगतीची इच्छा करतोय. देवाजवळ सर्व आहे, पण एक भक्तीचं सुख नाही. म्हणून देव भक्तीचं सुख मिळण्यासाठी म्हणून हिंडे मागे मागे. संतांच्या माग माग देव येतोय. संत म्हणतात, देवा येऊ नको. देव म्हणतात, मला सर्व आहे, पण भक्तीचं सुख नाही. भक्तीचं सुख एक संतांजवळ आहे, एक संतांजवळ आहे. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी अशी जादू आहे महाराज, अशी शक्ती आहे, अशी ताकद आहे. आम्ही तुम्ही यांची सेवा करू यात नवल नाही. देव सुद्धा संतांची सेवा
व्हावी म्हणून नामा म्हणे देव इच्छी संत संग आणि ते आमचे जीवलग जन्मोजन्मी. जीवाचा उद्धार करणारे संत आहेत, देवाची ओळख करून देणारे संत आहेत. एकदा संतांची वृत्ती ही चैतन्याला ग्रहण करते म्हणून सर्व ठिकाणी देव दिसतोय. आमची तुमची वृत्ती ही उपाधीला ग्रहण करते म्हणून भेद आहे. आम्हाला स्त्री पुरुष अमके तमके दिसतात का? उपाधीला ग्रहण करते म्हणून चैतन्याला ग्रहण ज्याची वृत्ती करते त्याला नक्कीच देव दिसतो. हरीची आदासा हरी दाही दिशा, सर्व ठिकाणी तोच परमात्मा नटलेला आहे. जसं परिसाला लोखंडाला परिस लागल्यानंतर त्या परिसाचं सोनं होतं, त्या परिसाचे कोणते दोष जातात, काळेपणा जातो, ताटपणा जातो आणि त्याला इतका भाव येतो. 40 रुपये किलोचं लोखंड आता काय किलो, आता काय तोळा. तसं परिसाने एकदा हाताशी धरलं त्या लोखंडाला, तसं संतांनी एकदा हाताशी धरल्यानंतर ज्ञानोबाने रेड्याला हाताशी धरलं. त्या रेड्याची उंची अगोदर ज्ञानोबाने ज्याला हाताशी धरलं घोड्याला, सोहळ्याबरोबर अगोदर घोड्याचं दर्शन आणि मग माऊलीचं दर्शन. ज्याला संतांनी हाताशी धरलं त्याची इतकी उंची वाढली जाते. तसं जाऊन द्या, घोडे रेडे जाऊन द्या, हे रेडे. जोग महाराजांनी ज्याला हाताशी धरलं त्याची काय उंची वाढली, काय उंची वाढली. आशीर्वाद ज्ञानोबारायांचा, जोग महाराजांचा. आणि म्हणून आमच्या ग्रुप मधली सर्वच मंडळी महाराज झाली, महाराज झाली. हा साधूचा आशीर्वाद, साधूचा आशीर्वाद. आणि म्हणून आपण सुद्धा चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मच्छिंद्रनाथ गडाचा नारळी अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे एक आपल्या जीवनातलं उज्ज्वल भाग्य आहे. हे परत नाही, आता या परिसरामध्ये परत नाही. आलं तर येईल भाग्याने, परंतु ही संधी दवडू नका. प्रत्येक जण नुसते आपली दुसऱ्याने सेवा केली पाहिजे नाही, आपण सुद्धा काहीतरी सेवा करा. भगवंताने पात्र उचललं यज्ञामध्ये. हा कुंभमेळा आहे, या यज्ञामध्ये आपण सुद्धा ज्याच्या हाती पडल त्याने ती सेवा करा. अरे नक्कीच सेवा ती आपल्या उपयोगाला येणार आहे. या ठिकाणी जो महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो, कोणी वाढलं पाहिजे, कोणी पात्र उचलले पाहिजे, कोणीतरी एकमेकाला पाणी दिलं पाहिजे, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. या ठिकाणी सर्व मिळून एकत्रित आलो आणि म्हणून याच्यासाठी आलेलो आहेत. इथं कुठं देव असेल सांगता येणार नाही, नक्कीच असतो. मग देव सुद्धा आपल्याला पाहतोय. हे खाल्लं की परडा तिकडे टांगड्या पसरून देव म्हणतो अरे हे पचलं पाहिजे. इथं पुण्य गोळा करायला आपण आलेलो आहोत, पाप टाकायला आलेलो आहोत. त्याच्यासाठी सेवा करा. या मच्छिंद्रनाथाची निगमानंद बाबाच्या परिसरामधील मंडळी या ठिकाणी सर्व बीड जिल्हा या ठिकाणी येत आहे. तो हा जो नारळी अखंड हरिनाम सप्ताह आहे, आपल्याला शुद्ध होण्यासाठी, आपल्याला सेवा घडावी, आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त व्हावं, आपल्याला नुसता आशीर्वाद पाहिजे, काम तुकाराम महाराजाला म्हणले जा तुम्हाला जायचं पण आशीर्वाद देऊन जा. तिथे तुमच्या बापाचं बारसं देवलेले. अरे आपलं कर्म जसं असेल, आपली भावना जशी असेल. आणि म्हणून चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तनाने धनाने मनाने कायने वाचेने सेवा करा. आपल्याला जेवढी 2 रुपयाची देणगी देता येतील ते देत चला. शरीराने जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करून या सेवेला पूर्णविराम. काही जे बरोबर असेल ते सद्गुरू कृपेतून आलेलं आहे. चुकीचे अपशब्द आले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. महाराजाला म्हणलं जरा लांब लांबचे मोठले कीर्तन आम्ही रोजच इथं कीर्तन करतो. म्हणलं महाराज तुम्ही लय मोठे येत, तुम्ही या परिसरात कार्यक्रम घेतलाच पाहिजे. आणि म्हणून मच्छिंद्रनाथाची सेवा काय झाली ती झाली. हा ते निगमानंद बाबाचा आता दुसऱ्या सप्त्यात सांगू ना. अरे साधूची ताकद, साधूची ताकद. दोष कळत असतात. आणि बाबांनी मला बोलून घेतलं गडावर, मी घाबरलो.
म्हणलं कशाला बोलत असते कधीच नाही बोलवलं. या म्हणले त्या नारायणगडच्या महाराजाला इकडे बोलवलंय म्हणा. आलो. काय बाबा दर्शन घेतलं. म्हणले काय चाललंय गडावर. म्हणलं काय नाही चाललंय आता जत्राचा कार्यक्रम यात्रेचा म्हणले तुम्हाला बोलू का रागता ना यायचं ना. म्हणले नाही ना बाबा रागाचा काय प्रश्न आहे सांगा ना. ते म्हणले माझी एक इच्छा आहे हे गडावर यात्रा बित्रा होत्यात बाकीचं चला नका तमाशे येते ते बंद करा. म्हणलं हे परंपरेनं चालत आलेले तमाशे आता केव्हा बंद व्हायचे हो. त्या ट्रस्टीला बोला माझ्याकडं तुम्हाला नसलं जमत तर. म्हणलं सांगतो बाबा. मी घेतली एक मीटिंग. तेव्हा मेटे साहेब होते. मग मेटे साहेबला म्हणलं असा असा विषय मी नाही कोणाला सांगितला. ते म्हणले परवाना लागत असतो तमाशासाठी. ते म्हणले तुमची इच्छा आहे का बंद करायची. म्हणलं आहेच बाबांनी सांगितलंय मला बंद झाले पाहिजे. त्याने डायरेक्ट SP ला फोन केला. म्हणले परवाना द्यायचा नाही. बंद केला. पोलीस स्टेशनचा परवाना बंद. हे ग्रामपंचायतचे लागले ना पिसाळेवानी इकडे तिकडे पडायला परवाना नाही परवाना नाही. आणि ते त्यांना सांभाळायला आम्ही 25 कार्यकर्ते आमचे त्या तमाशाला सांभाळायला. तिथं पिऊन एकमेकाला हाणामारी करायचे. आम्हाला त्रास होता. अरे पहिल्याच वर्षी बंद झाला. पहिल्याच वर्षी बंद झाला. साधूच्या मनात आल्यानंतर अरे साधूच्या मनात आल्यानंतर निघालेला शब्दाचं सत्यत्वाचं पालन करणारी ताकद ही साधूच्या वचनामध्ये आहे. हे घडलेलं उदाहरण आहे. आणि म्हणून साधूच्या वचनावर विश्वास ठेवा. चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तनाने धनाने मनाने कायाने वाचेने सेवा करा. झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. काही जे बरोबर असेल ते सद्गुरु कृपेतून आलेलं आहे. चुकीचे अपशब्द आले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष मनात चाल. विश्वप्रसाद इंगोले आणि ठोसर महाराज चिखलीकर. हॅलो हॅलो. गावातले स्वयंसेवक मंडपच्या बाजूला उभा राहा. कुणालाही उभू देऊ नका. काही महिला मंडळी सुद्धा उभा राहा गावातली.